आम्ही सकाळी 6 वाजता ट्रेक चालू केला होता. आता आम्ही निम्म्या रस्त्यात आलेलो आहे. इथं आपण लिंबू सरबत घेऊ शकतो, पाणी घेऊ शकतो किंवा नाश्ताही करू शकतो. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that. Spitting slow, spitting fast, I could roast, I could gas. Think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're worth my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains at last, and to believe in what you got, it was built to last, yeah. Now that I've been put through hell, I never got anyone's help. I had to do it all myself. इथे आपण परत दुसऱ्या स्टॉपला आलेलो आहे. मागे बघा कळसुबाईचा मोठा डोंगर दिसतोय. आपण निम्म्याच्या आलोय, तर इथे आपल्याला टेंट लावलेलं दिसत आहे. म्हणजे तुम्ही रात्रीचं सुद्धा इथे येऊन स्टे करू शकता. काही ठिकाणी झाडांमध्ये खूप सुंदर रस्ता दिसतोय, पण चालण्यासाठी खूपच अवघड आहे. ट्रेकचा आनंद घेताना मित्रांनो बघा मध्ये पक्ष्यांचा आवाज येतोय. आम्ही आलो आहे आता 6व्या स्टॉपला. जागी दुकानं असतात, त्यामुळे पाणी बॉटल संग आणण्याची गरज नाही, आम्ही आणलेली. आम्ही आता इथे नाश्त्याला थांबलो आहे. बघू काय भेटतं नाश्त्याला. इकडे तुम्ही मागे बघू शकता, तो अख्खा डोंगर चढून जायचं, त्याच्यावरती गेल्यानंतर अजून एक डोंगर. सनराईज बघून आम्ही आता पुढच्या प्रवासाला चाललो आहे. बघा हा शिड्यांचा मार्ग किती अवघड आहे. खूप अवघड
हा बघा 9 नंबरचा स्टॉप. इथे पण तुम्ही आराम करू शकता आणि नाश्ता करू शकता. हा बघा इथं आहे सेल्फी पॉइंट. इथे बघा मंकी किंग चेकिंग करून सोडतात पुढं. टोल नाका आहे. खूपच कठीण रस्ता आहे मित्रांनो. आपल्याला अशा मोठमोठ्या जागीच उंच असलेल्या 4 शिड्या पार करायच्या अजून. आणि वरती गेल्यानंतर मध्ये मध्ये आपल्याला माकडसुद्धा पाहायला मिळतील. ते आपल्या बॅगा हिसकवतात, काही खायला मिळतं का पाहतात. काही जण सनराईज पाहायला मिळावा म्हणून रात्रीच वरती जाऊन स्टे करतात, पण त्यांच्या तो नशिबात नव्हता. कारण आम्ही जसं जसं वरती जाऊ तसं धुक्याचं प्रमाण खूप होतं, पण आम्हाला तो सनराईज पाहायला मिळाला. आणि आम्ही वरचा व्ह्यूसुद्धा खूप चांगल्या प्रकारे पाहू शकलो. फक्त थोडं वरती गेल्यावर धुक्यामुळे काही पाहिलं नाही. मग आम्ही शिडी मार्गाने वरती चढायला सुरुवात केली. हा जवळजवळ आहे एका शिड्यांवरती चढल्याचा नंतरचा टप्पा. तसं आता वरती चाललोय तसं धोक्याचं प्रमाण आता वाढलेलं आहे. मध्ये मध्ये आपल्याला अशी जुनी झाडं सुद्धा पाहायला मिळतील आणि खडतर रस्ता. त्या रस्त्याने मोठमोठे दगड आहेत. त्या दगडांमधून मार्ग काढत आपल्याला वरती चढायचं आहे. आता जायचंच ना. आता काही अजून खूप वरती जायचंय. वरतून येणाऱ्यांना आम्ही विचारतोय अजून किती अंतर आहे. प्रत्येकजण 45 मिनटं सांगतोय. किती अंतर वरतीचा. इथे ड्रोननी घेण्यासारखा व्ह्यू होता, पण ड्रोन स्टेबल राहत नाही हवेमध्ये. त्याच्यामुळे आता आपण मोबाईलने शूट करू. आणि हे संभाजीनगरवरून आलेले सहलीचे विद्यार्थी कसे आनंद घेत चाललेले आहे. काही ट्रेकर्स परतीच्या प्रवासाला चालले आहे. मित्रांनो, आपण राहिले आता 200 मीटर अंतर राहिलंय. थोडा आराम करू मग चढू. आपण आता पोहोचलोच आहे. शेवटचा डोंगर पार करायचा आहे. एक लोखंडी शिडी आहे, तेवढी पार केली की आपण वरती पोहोचलोच. मग आपल्याला एक मंदिर लागेल कळसूबाईचं. मग त्या मंदिरात जाऊया आपण. हे बघा आता जवळजवळ पोचलेलो आहे. थोडी धुक्यामध्ये शिडी दिसत आहे बघा. तेवढा एक डोंगर पार करायचा आणि पोचलो डेस्टिनेशनला. मित्रांनो, कळसूबाईला पोचलोच आपण आता. पण वरती एवढं भयानक वातावरण आहे, काहीच दिसत नाही. शिडी सुद्धा थोडी थोडी दिसते.
आहे बघा. मंदिरावर किती धुकं आहे वरती, काहीच दिसत नाही. ड्रोन सोबत आणलेला होता वरचा व्ह्यू घेण्यासाठी, परंतु वरचं धुकं पाहून ड्रोन फ्लाय करण्याची डेअरिंगच करता आली नाही, कारण माणूसच दिसत नव्हता. ड्रोन लांबच राहिला. मित्रांनो, इथे बघा आपण पायथ्याला आलेलो आहे. पायथ्याला थोडं वरती आहे, तर इथं तुम्ही टेंट वगैरे घेऊन राहू शकता. किरण खाडे म्हणून यांचा नंबर वगैरे याच्यावर आहे बघा. या इथं टेंट असतात, तुम्ही इथं राहू शकता. 700 रुपये पर हेड जेवणासहित असतं. या इथं तुम्ही टेंट घेऊन राहू शकता. इथलं वातावरण अशा प्रकारचं आहे.